आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सातारा जिल्हा परिषदेच्या कराड तालुक्यातील 12 गटात व कराड पंचायत समितीच्या 24 गणांसाठी उद्या शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे। एकूण 4,06,000 मतदार मतदान करणार आहेत। त्यासाठी 486 मतदान केंद्रावर आज मतदान यंत्रासह लागणारे साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले। तत्पूर्वी शासकीय गोडाऊन येथे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांना मतदान केंद्रावर करण्यात येणाऱ्या कामाबाबत मार्गदर्शन केले। या मतदान प्रक्रियेसाठी 2,140 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। या कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी 66 एसटी बसेस, 18 मिनी बसेस व 8 क्रुझर जीप्स अशी 92 वाहनांची सोय करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली। दरम्यान मतदान प्रक्रिया बंदोबस्तासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून कराड तालुक्यात बंदोबस्त मागवण्यात आला आहे। उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी तालुक्यात बंदोबस्ताला 1 DYSP, 2 पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह 398 पोलीस अंमलदार व 720 होमगार्ड जवान आणि राज्य राखीव दलाच्या 2 टीम तैनात करण्यात आल्याचे तालुका पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले।